नमस्कार. माझे नाव आहे दिलीप कुमार रामचंद्र शिंदे. माझा अनुक्रमांक आहे 1019. शाळेचे नाव मोहिते पाटील विद्यालय, मानखुर्द, मुंबई. माझ्या लेसनचं नाव आहे वास्तव संख्या, रियल नंबर. प्रस्तावना. सिमन स्टीवन यांनी 16व्या शतकात आता वापरत असलेल्या दशांश चिन्हाचा वापर केला होता. त्यावेळी त्यांनी परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यात फरक आहे असे सांगितले होते. संख्या रेषेवर परिमेय आणि अपरिमेय संख्या दाखवता येतात त्या संख्यांना वास्तव संख्या म्हणतात. ऑब्झर्व अँड एक्सप्लोर. चित्र क्रमांक 1. चित्र पाहायचं आहे. या चित्राचे निरीक्षण करायचे. चित्रात किती मुले, किती फुले आणि किती बदके आहेत ते मोजा. याचे उत्तर काढण्यासाठी वस्तू मोजाव्या लागतात. म्हणजे निसर्गातील वस्तू मोजण्याच्या गरजेतून संख्या निर्माण झाल्या. उद्दिष्टे. विद्यार्थ्यांना संख्येचे ज्ञान होणे. दुसरं उद्दिष्ट, विद्यार्थ्यांना संख्यांचे विविध प्रकार समजणे. तिसरं उद्दिष्ट आहे दैनंदिन व्यवहारातील पूर्णांक, अपूर्णांक यांचे महत्त्व समजणे. चौथं उद्दिष्ट आहे विविध संख्यांची निर्मिती का व कशी झाली याची गरज समजणे. डिफाईन अँड प्रूव्ह. संख्यांचे प्रकार. 1. नैसर्गिक संख्या. निसर्गात कोणतीही वस्तू मोजायची असेल तर 1, 2, 3, 4 या मोज संख्यांचा वापर करता येतो. या मोज संख्यांनाच नैसर्गिक संख्या म्हणतात. नैसर्गिक संख्यांना n या अक्षराने दर्शवितात. नैसर्गिक संख्यांचे लिखाण n बरोबर महिरूपी कंसात 1, 2, 3, 4, 5 डॉट 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 महिरूपी कंस पूर्ण असे करतात. दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज केली असता नैसर्गिक संख्याच मिळते, परंतु समान संख्यांची वजाबाकी केल्यास 0 म्हणजे काहीच नाही मिळते. यासाठी नवा संख्या समूह तयार करण्याची गरज निर्माण झाली. पूर्ण संख्या, होल नंबर. 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेल्या संख्यांच्या समूहाला पूर्ण संख्या समूह म्हणतात. पूर्ण संख्यांच्या संचास W या अक्षराने दर्शवितात व पूर्ण संख्याचे लिखाण W बरोबर महिरूपी कंसात 0 स्वल्पविराम 1, 2, 3, 4 डॉट 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 महिरूपी कंस पूर्ण असे करतात. जम्मू काश्मीर
मध्ये हिवाळ्यात तापमान 0 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा खाली जाते, उदाहरणार्थ -10 डिग्री सेंटीग्रेड. जर लहान संख्यामधून मोठी संख्या वजा केली असता ऋण संख्या मिळते. उदाहरणार्थ 10 वजा 15 बरोबर -5. नेहमीच्या संख्यामागे ऋण चिन्ह दिले की त्या संख्या शून्यापेक्षा लहान होतात. या संख्यांना ऋण संख्या म्हणतात. ऋण संख्या व पूर्ण संख्यांचा मिळून नवा संख्या समूह मिळतो. नंबर 3, पूर्णांक संख्या. सर्व नैसर्गिक संख्या 0 आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या यांच्या संयोग संचाला पूर्णांक संख्यांचा संच म्हणतात. पूर्णांक संख्येचा संच I या अक्षराने दर्शवितात. पूर्णांक संख्यांचा संच I बरोबर महिरूपी कंसात ****3 स्वल्पविराम **2 स्वल्पविराम **1 स्वल्पविराम 0 स्वल्पविराम 1 स्वल्पविराम 2 स्वल्पविराम 3 महिरूपी कंस पूर्ण असे करतात. 2 पूर्णांक संख्यांचा भागाकार हा पूर्णांक संख्या असतोच असे नाही. यासाठी पुन्हा नव्या संख्या समूह तयार करण्याची गरज निर्माण झाली. उदाहरणार्थ 3/6 म्हणजे किती? 7/0. हा भागाकार निश्चित करता येत नाही, कारण शून्याला कोणत्याही पूर्णांकाने गुणले तरी गुणाकार 7 येत नाही. परिमेय संख्या. जर P आणि Q हे पूर्णांक असतील जिथे Q बरोबर 0 नाही आणि जी संख्या P/Q या रूपात मांडता येते त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. परिमेय संख्यांचा संच हा Q या अक्षराने दर्शवितात व याचे लिखाण Q बरोबर महिरूपी कंसात P/Q असे की P आणि Q हे I चे घटक आहेत जिथे Q ची किंमत 0 नाही, किंवा Q बरोबर महिरूपी कंसात P/Q असा आहे की P हा I चा घटक आहे आणि Q हा n नैसर्गिक संख्यांचा घटक आहे. P परिमेय संख्यांचे दशांश रूप 2 प्रकारे मिळते. उदाहरणार्थ 127/16 बरोबर 2.9375 हे दशांश रूप खंडित आहे, कारण इथं भागाकार पूर्ण झालेला आहे. दुसरं उदाहरण आहे 43/13 बरोबर 3.583333 म्हणजेच 3.583 च्या वर टिंब. हे रूप दशांश रूप अखंड आणि आवर्ती आहे. P/Q या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असते.
तेव्हा Q चे मूळ अवयव 2 किंवा 5 एवढेच असते, पहिल्या उदाहरणाप्रमाणे. वर्गमुळात 2 बरोबर 1 दशांश चिन्ह 4 1 4 2 1 3 5 6 2 3 7 3 0 9 5 0 4 8 8 0 1 डॉट डॉट डॉट. हे दशांश रूप अखंड आहे, परंतु आवर्ती नाही. यासाठी पुन्हा नव्या संख्या समूहाची गरज निर्माण झाली. अपरिमेय संख्या. ज्या संख्याचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते, त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, ऋण वर्गमुळात 5 आणि पाय. वास्तव संख्या, रियल नंबर. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्हींचा मिळून जो संख्या समूह तयार होतो त्याला वास्तव संख्यांचा समूह म्हणतात. वास्तव संख्यांचा संच R या अक्षराने दर्शवितात. वास्तव संख्यावरील क्रम संबंधाचे गुणधर्म. पहिला गुणधर्म, A आणि B या 2 वास्तव संख्या असतील तर यांच्यामध्ये 3 प्रकारचे संबंध दिसून येतात. नंबर 1, A बरोबर B. 2, A मोठा असेल B पेक्षा. आणि 3, A लहान असेल B पेक्षा. या तिन्हीपैकी कोणता तरी एकच संबंध सत्य असतो. दुसरा गुणधर्म, जर A लहान असेल B पेक्षा आणि B लहान असेल C पेक्षा तर A हा C पेक्षा लहान असतो. याला संक्रमकता गुणधर्म म्हणतात. गुणधर्म नंबर 3, जर A लहान असेल B पेक्षा तर A अधिक C हा लहान असेल B अधिक C पेक्षा, जिथे C ची किंमत 0 पेक्षा अधिक असते. गुणधर्म नंबर 4, जर A B पेक्षा लहान असेल तरी तो 2 पॉसिबिलिटीज आपल्याला मिळतात. नंबर 1, जर C हा 0 पेक्षा मोठा असेल तर AC हा BC पेक्षा लहान असतो. दुसरी संभावना, जर C हा 0 पेक्षा लहान असेल तर AC हा BC पेक्षा मोठा असतो. करणी, जर n ही नैसर्गिक संख्या असेल जिथे n ची किंमत 1 नाही आणि A धनपरिमेय संख्या असेल आणि करणी A ची कोटी n ही अपरिमेय संख्या असेल तर अशा संख्येला करणी म्हणतात. वर्गमुळाचे जे चिन्ह आहे या चिन्हास करणी चिन्ह म्हणतात.
ला करणीची कोटी म्हणतात. ए या संख्येस करणीस्थ संख्या म्हणतात. इथे करणी ए ची कोटी n बरोबर a चा घातांक 1/n. करणीचे प्रकार. एक मिश्र करणी. के करणी ए ची कोटी n या स्वरूपाची करणी जिथे के हा q चा घटक आहे, के शून्याच्या बरोबर नाही किंवा के ची किंमत धन ऋण 1 नाही, अशा संख्येला मिश्र करणी म्हणतात. शुद्ध करणी. के करणी ए ची कोटी n या स्वरूपाची करणी जिथे के हा q चा घटक आहे, के ची किंमत 0 नाही आणि के बरोबर धन ऋण 1, तिला शुद्ध करणी म्हणतात. उदाहरणार्थ आपण 4 संख्या घेतलेल्या आहेत. यापैकी करणी 6 आणि करणी 8 या शुद्ध करणी आहेत. 5 करणी 3 ची कोटी 6 आणि ऋण 3/5 करणी 10 या मिश्र करणी आहेत. मिश्र व शुद्ध करणीचे एकमेकात रूपांतर करता येते. सजातीय करणी. जर ए आणि बी या परिमेय संख्या असतील तर ए करणी m ची कोटी n आणि बी करणी m ची कोटी n या प्रकारच्या करणीला सजातीय करणी म्हणतात. म्हणजेच ज्या करणीची करणीस्थ संख्या आणि कोटी समान असेल अशा करणीला सजातीय करणी म्हणतात. उदाहरणार्थ 4 करणी 5 ची कोटी 2, 8 करणी 5 ची कोटी 2, ऋण 5 करणी 5 ची कोटी 2 आणि 2/7 करणी 5 ची कोटी या सजातीय करणी आहेत. करणीची तुलना. 2 करणीची कोटी समान असेल तर त्यावरून करणीचा लहान मोठेपणा ठरविता येतो. करणीची कोटी समान नसेल तर प्रथम कोटी समान करावी लागते व नंतर करणीची तुलना करता येते. करणीवरील क्रिया. सजातीय करणीचीच बेरीज व वजाबाकी करता येते. करणीचा गुणाकार किंवा भागाकार करण्यासाठी करणीची कोटी समान करून घेणे जरुरीचे असते. करणीची तुलना. 2 करणीची कोटी समान असेल तर त्यावरून करणीचा लहान मोठेपणा ठरविता येतो. करणीची कोटी समान नसेल तर प्रथम कोटी समान करावी लागते व नंतर करणीची तुलना करता येते. 1 करणी ए ची कोटी n बरोबर करणी बी ची कोटी n असेल तर इथे ए बरोबर बी असते. करणी ए ची कोटी n हा मोठी असेल करणी बी ची कोटी n पेक्षा तर ए हा बी पेक्षा मोठा असतो.
कर्णी ए ची कोटी n लहान असेल कर्णी बी ची कोटी n पेक्षा, तर ए हा बी पेक्षा लहान असतो. कर्णीवरील क्रिया. सजातीय कर्णीचीच बेरीज व वजाबाकी करता येते. कर्णीचा गुणाकार आणि भागाकार करण्यासाठी कर्णीची कोटी समान करून घेणे जरुरीचे असते. कर्णीचे परिमेयीकरण. दोन कर्णींचा गुणाकार परिमेय संख्या 1 असल्यास एका कर्णीस दुसऱ्या कर्णीचा परिमेयकरण गुणक म्हणतात. उदाहरण आपण घेऊया. कर्णी 18 बरोबर 18 ची आपण फोड केली. कर्णी 9 गुणिले 2 9 चे वर्गमूळ 3 म्हणून 3 कर्णी 2. कर्णी 18 गुणिले कर्णी 2 दोघांचे कोटी समान आहे म्हणून कर्णी चिन्हामध्ये दोघांचा गुणाकार होईल. कर्णी 36 आणि 3 कर्णी 2 गुणिले कर्णी 2 बरोबर 3 गुणिले 2 बरोबर 6. तसेच कर्णी 18 गुणिले कर्णी 18 बरोबर 18. कर्णी 18 या कर्णीची कर्णी 2 आणि कर्णी 18 या संख्या परिमेयकरण गुणक संख्या आहेत. अप्लाय अँड इव्हॅल्युएट. इथे आपण 5 उदाहरणे घेतलेली आहेत. पहिला आहे 22/7 ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण काही संख्या घेतलेल्या आहेत, त्या संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. उदाहरणार्थ ऋण 153/47, ऋण 2.3/4, 2/3 आणि 1.3/5 या संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. तिसरं उदाहरण 3 अधिक कर्णी 3 ही अपरिमेय संख्या आहे हे दाखवायचं आहे. चौथ्या उदाहरणामध्ये आपल्याला सोपे रूप द्यायचं आहे आणि 5व्या उदाहरणात छेदाचे परिमेयकरण आपल्याला करायचं आहे. यामध्ये आपण पहिलं उदाहरण घेऊया. 22/7 ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. इथे आपण 7चा भाग 22 मध्ये घालवायचा आहे आणि 7चा भाग 22 मध्ये घालवल्यास आपल्याला ती संख्या मिळते. ती आहे 3 दशांश चिन्ह 1 4 2 8 5 7 1 4 2 8 5 7 अशा प्रकारे 1 4 2 8 5 7 या संख्या त्याचप्रमाणे आवर्ती रूपामध्ये येतात. म्हणून 22/7 बरोबर 3 दशांश चिन्ह बार 1 4 2 8 5 7 असे संख्या आपल्याला मिळते. बार याचा अर्थ त्या संख्या परत त्याचप्रमाणे येत असतात. याच प्रकारे आपण दुसरं उदाहरण घेऊया ज्याच्यामध्ये 3 कर्णी 3 ही अपरिमेय संख्या आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. तर आपण पहिल्यांदा 3 अधिक कर्णी 3 ही परिमेय संख्या आहे असं मानूया आणि म्हणून ए आणि बी जिथे बी 0 नाही या संख्या आपण घेतल्या. तर 3 अधिक कर्णी 3 बरोबर a/b असे आपण लिहू शकतो कारण ही परिमेय संख्या आहे. कर्णी 3 बरोबर a/b वजा 3 बरोबर a वजा 3b/b. a आणि b या पूर्णांक संख्या असल्याने a/b वजा 3 ही परिमेय संख्या होईल.
आणि म्हणूनच करणी 3 ही परिमेय संख्या होईल, परंतु करणी 3 ही अपरिमेय संख्या आहे. याच्याशी विसंगती मिळते, म्हणजेच 3 अधिक वर्गमुळात 3 ही परिमेय संख्या मानल्यामुळे ही विसंगती मिळाली. म्हणून 3 अधिक वर्गमुळात 3 ही परिमेय संख्या आहे हे असत्य आहे. यावरून 3 अधिक वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आहे हे आपण सिद्ध करू शकतो. याच प्रकारे सोपे रूप देणे आणि संख्याचे परिमेयकरण करणे हे उदाहरणे आपण सोडवू शकतो. थँक्यू. धन्यवाद.